यानंतर आपटी विरोधात हाळखुर्द, तिसरा सामना होईल तांबाटी विरोधात काटरंग, चांगला सामना होईल. आणि शेवटचा सामना असेल द्वितीय फेरीतील ठाणे नावे विरोधात हाळ शिलफाटा. आणि ज्या दोन संघांना बाय मिळाले त्यांना पुढच्या फेरीमध्ये बाय मिळणार नाही, लक्षात असू द्या. हा दुसऱ्या फेरीमध्ये पण हाच निर्णय, सर्वाधिक धावा जो संघ करेल तो संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल डायरेक्ट. चला तुषार व्हाईट बॉलने मात्र इथे सुरुवात केली जाते. या मॅचला सुरुवात होईल आपण ऐकूया कॉमेंट बॉक्स मध्ये अभि पाटील यांना. हॅलो वळी या मॅच कडे जिथे झाली सुरुवात. खऱ्या अर्थानं करूया खेळाला सुरुवात. अगदी व्यासपीठावरती बरीचशी मंडळी या ठिकाणी बसलेत. भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व प्रसादजी पाटील, प्रसादजी देशमुख, खऱ्या अर्थानं आमचे नागेशजी पाटील, आकाशजी पाटील, त्यानंतर अक्षयजी पाटील यांनी घेतलेली मेहनत, खऱ्या अर्थानं त्या मेहनतीचं फळ आज पहिल्या दिवसामध्ये आपण बघितलंय. वळूया मॅचकडे जिथे सुरुवात केली जाईल. सलामीचे दोन फलंदाज ऋषिकेश आणि अक्षय, आपण त्यातला एक फलंदाज मात्र माघारी परतलाय. उद्या कर्जत तालुक्यातील संघ इथे खेळणार आहेत आणि प्रामुख्याने या स्पर्धेसाठी सर्वाधिक मोठे योगदान ज्यांचं लाभलंय आदरणीय नरेशजी पाटील साहेब यांचं खरोखरच कौतुक करावं. त्यांचं इथे आगमन होतं. नरेशजी पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत. फटका इथे फसलाय. 2-2 क्षेत्ररक्षक होते तिथे, परंतु झेल इथे सुटला आणि 2 धावा जोडल्या जात आहेत. पुनश्च एकदा मंचावरती आगमन होते आदरणीय नरेश पाटील साहेबांचं. त्याचबरोबर किरणजी ठाकरे साहेब यांचंही कौतुक करावं तेवढं कमी आहे या संपूर्ण स्पर्धेसाठी. या जोडीने अर्थातच या नेतृत्वाने भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आयोजित नमो चषक कर्जत खालापूर विधानसभा 189 चं नमो चषकाचं मात्र आयोजन केलंय. हाल सामना 3 षटकांचा आहे याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. वळूया मॅच कडे. संघाची धावसंख्या आहे 3. यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहिलं आपण एक सिंगल घेण्याचा प्रयत्न झालाय. सिंगल जरूर पूर्ण होतीये. टीम खानाव संघ आपण पाहतोय गोलंदाजी करतोय. फलंदाजी करणारा ग्रामपंचायत गोरठण संघ इथे धावांसाठी संघर्ष सुरू आहे, प्रयत्न सुरू आहेत दोन्ही संघांचे पाठराखे. ग्रामपंचायत वाईज टीम आहे. तांबाटी टीम देखील पुढे पोहोचली आहे. जी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल ग्रामपंचायत वाईज हा लॉट्स पाहू शकाल आपण. यावेळेस मात्र हा चेंडू मोठा फटका मारतोय. बराच काल हवेमध्ये आहे. शतक्षक आहे तिथे. सोपा झेल पकड जाईल. अजून एक सफलता मिळते. फलंदाज अक्षय पाटील येतील. बॅक टू द पॅव्हिलियन. यस डीजे. आणि खऱ्या अर्थानं पनवेल परिसरामध्ये सातत्यानं हे नाव अगदी युवकांच्या मुखाच्या वरती असते असतं. आदरणीय पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूरचं आपण गीत ऐकलं. यावेळेस फटका दमदार आहे. चेंडू कार्पेट लेवल खेळून काढलाय. चेंडू सीमा पार चौकार. आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. यावेळेस मात्र चेंडू खालती जातोय. बॅट चेंडूची मुलाखत नाहीये इथे. यावेळेस चेंडूची होती सांगता. पहिल्या सत्राला इथे जरूर सुरुवात केली गेली. प्रथम टॉस जिंकला
टीम खानाव संघानं आणि निर्णय घेतला गेला या ठिकाणी आपटी आणि हाल खुर्द या दोन संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे आपटी आणि हाल खुर्द की आपण टॉस साठी यावं। इथे टॉस जिथे जिंकला गेला टीम खानाव संघानं निर्णय घेतला गोलंदाजी करण्याचा, जिथे विश्वास दाखवला गेला आपल्या गोलंदाजांवरती। पहिलं षटक गौरव पाटीलचं आपण पाहिलं ज्यानं तब्बल धावा खर्च केल्या 8। 3 षटकांचे मॅच। इथे षटक क्रमांक दुसरा आपण पाहू शकाल मच्छिंद्र पाटील खानाव एक्सप्रेस वेगवान गोलंदाज आहे, बराचसा क्रिकेटमधला अभूतपूर्व अभ्यास आहे आणि सातत्यानं प्रत्येक वेळेस खानाव टीमला संकटामधून वाचवण्याचं काम सातत्यानं या खेळाडूने केलंय। परंतु या मॅचमध्ये गोल्टन संघ देखील हवी होऊ शकतो, कारण कशाच प्रकारे जर विचार केला तर सुयोग लखिमले ज्याच्या मनगटामध्ये ताकद आहे, कल्पित जाधव हा देखील एक जबरदस्त खेळाडू आहे, याच्यामध्ये देखील क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, परंतु स्वतःला सिद्ध करावं लागेल या खेळपट्टीवरती, पुरेपूर अभ्यास करावा लागेल या खेळपट्टीचा आणि त्यानंतर त्या चेंडूवरती फटके खेचावे लागतील। यावेळेस मात्र कुलटप्प्याचा चेंडू होता तो असा खालती राहिला, शरीराचा वेध घेणारा मात्र चेंडू मात्र जरूर मात्र पाहायला मिळाला। इथे निर्धाव चेंडूची होती सांगता सपोर्ट्स करण्यासाठी गोरठण ग्रामपंचायतच्या सर्व सपोर्टर्सला आपण बघतोय, सपोर्ट करण्यासाठी या टीमला मात्र आपण मैदानाच्या बाहेर त्यांना पाहू शकताय। यावेळेस मात्र मच्छिंद्र पाटीलचा पहिला चेंडू निर्धाव फेकला गेला, जरूर इथे मात्र हा देखील निर्धाव। मच्छिंद्र पाटील काय वेगावर स्वार होणार गोलंदाजे, अचूक टप्पा तिखट मारा पाहायला मिळाला, अचूक टप्प्यावरती नियंत्रित 2 चेंडू मात्र फेकले गेले आणि हे दोनही चेंडू मात्र निर्धाव प्रतीचे पाहायला मिळाले। धावा संख्या मात्र 8 धावा आहेत। सुरुवात कशी केली जाईल हे पहिलं सत्र आहे, जिथे टॉस गमावला टीम गोरठण ग्रामपंचायत टीमने आणि मात्र फलंदाजी करावी लागली। इथे चांगला संघर्ष करावा लागेल, चांगल्या टोटल पर्यंत पोहोचावं लागेल टीम गोरठण संघाला। तर फुल टॉस होता, इथे देखील मिस टायमिंग आहे, शॉर्ट सिलेक्शन नाहीये, बॅट आणि चेंडूची मुलाखत नाहीये, चेंडू सरळ मात्र यष्टिरक्षकाच्या हातामध्ये पाहायला मिळाला। तब्बलचे 3 चेंडू मात्र फलंदाज सुयोग लकीमने निर्धाव खेळतात। तुमच्या बॅट मधून मोठा फटका येत नसेल, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करा, एखाद सिंगल घ्या, स्ट्राइक रोटेशन करा, जरूर का कल्पित जाधवच्या बॅट मध्ये एखाद दुसरा चौकार येऊ शकतो, असं कॉम्बिनेशन व्हायला हवं। सिंगल मिळाली, सिंगल सुयोग लकीमलेच्या खात्यामध्ये जोडली जाईल, एका सिंगलच्या साहाय्यानं 9व्या धावसंख्येवरती पोहोचलाय। आमचे सूरजजी लकीमले देखील या स्पर्धा पाहण्यासाठी किंवा त्या संघाला मनोबल वाढवण्यासाठी देखील आले, त्याचे मनापासून स्वागत। त्यांचं म्हणजे महेशजी शिंदे खानावचे हे देखील ही स्पर्धा पाहण्यासाठी आले, त्यांचं किती मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतोय। वडिया मॅच कडे मच्छिंद्र पाटील पुन्हा गोंदाची मार्क वरती आलाय। यावेळेस मात्र स्ट्रायकिंग एंड वरती कल्पित जाधव, यावेळेस काय भन्नाट वेग आहे, अचूक मारा होता, या चेंडूमध्ये देखील कोणतं उत्तर तुम्हाला जरूर पाहायला मिळालं नाही। निर्धाव चेंडूची होती सांगता, धावा संख्या आहे ती 9 धावा। षटक क्रमांक दुसरा प्रोग्रेस वरती आहे, बोनझर एंड कडना गोलंदाजी मार्क वरती आपण मच्छिंद्र पाटीलला पाहू शकताय। काय जबरदस्त गोलंदाजी, आतापर्यंत 5 चेंडू फेस केलेत, फक्त एकच धाव आली आहे या षटकामध्ये। जबरदस्त टायमिंग, शॉर्ट स्विंग चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, एक सोपा झेल पकडला गेला, सफलता मिळाली मच्छिंद्र पाटीलला। फलंदाज कल्पित जाधव येतील बॅक टू द पवेलियन। हा हॅलो, हाल धन्यवाद डीजे। आदरणीय दादा नरेशदादा पाटील यांच्यावरती आधारित हे गीत आपण रचलेलं ऐकलं। दादांचं कार्य, कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व फार मोठं आहे, त्यांच्यावरती हे गीत आपण ऐकलं। यानंतर या मंचावरती स्वागत केलं जाईल अद्वैतजी सिंह उत्तर प्रदेश, अवधेश सिंह उत्तर प्रदेश आघाडी भाजपा कालापूर तालुका अध्यक्ष यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल। मी प्रसादजी देशमुख साहेबांना विनंती करेन की आपण साहेबांचं या मंचावरती स्वागत करावं। धावसंख्या आहे 9 धावा। षटक क्रमांक 3 यावेळेस मात्र अनड्राईव्ह केलाय, फटका लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलाय, इथे एकदा मात्र जरूर जोडली जाईल। भावेश गोविंदाची मार्क वरती आलाय,
NP ढाबा हॉटेल इन गणना. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. सुरुवात चांगली करावी लागेल. हे अंतिम आणि शेवटचं षटक आहे. या षटकामध्ये आता धावा शोधाव्या लागतील. कोणत्या क्षेत्रामधून धावा येतील. यावेळेस मात्र शरीराचा भेद केला चेंडू पाहायला मिळाला. बॅट चेंडूची मुलाखत नाहीये. हा चेंडू देखील निर्धाव प्रतीचा पाहायला मिळाला. तब्बल 2 चेंडू मात्र आतापर्यंत फेकले गेलेत. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली, एक निर्धाव चेंडू पाहिला. धावसंख्येचा विचार करता संत गतीने धावसंख्या पुढे चालली आहे. अगदी 10 धावा आहेत. भावेशचा यावेळेसचा मात्र पुढचा चेंडू. फटका चांगला आहे. बराचसा हवेमध्ये चेंडू पाहायला मिळाला. शतक्षक फार वेगाने चेंडूपर्यंत वन बाउन्स त्या चेंडू पकडलं. इथे धाव कंप्लीट होईल का. फलंदाज येतील बॅक टू द पवेलियन. तेजस पाटील. यस डीजे. प्रशांतदादा ठाकूर यांच्यावरती आधारित गीत तुम्ही ऐकताय. कदाचित येत्या काही दिवसांमध्ये आदरणीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचे आगमन या क्रीडांगणावरती होईल नमो चषकाच्या निमित्ताने. मगाची छान आपण असं गीत ऐकलं. नरेश दादा पाटील यांच्यावरती आधारित गीत होतं. पुढे या मॅचकडे गोलंदाजी मार्गवरती वैभव आहे, भावेश आहे, ज्यानं आतापर्यंत तब्बल 3 चेंडू फेस केले. तिथे 2 धावा अधिकच्या खर्च केल्यात. म्हणजे चांगलं गुड बॉलिंग पाहायला मिळाली. यावेळेस मात्र उडवलं चेंडूला. क्षेत्ररक्षक आहेत 2 त्या ठिकाणी. एक सेल सुटला जाईल इथे. यावेळेस मात्र जर बघितलं गेलं तर इथे ही धाव पूर्ण झाली. 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. 2 धावेने संघ पुढे जाईल 3 धावसंख्येवरती. ग्रामपंचायत वाईट स्लॉट आपण जरूर पाहतोय. खानाव संघ एका बाजूला गोरटन ग्रामपंचायत संघ. निश्चितच खानाव टीमने नेहमीच चांगले खेळाडू दिलेत क्रिकेटला आणि हा देखील यंगस्टर भावेश प्रभावित करतोय सर्वांना. समोर हा लॉंग ऑफला फटका खेचलाय. बॅकफूट पंच अगदी आपण पाहिला अगदी व्ही शेप मध्ये. 1 धाव, फक्त एकच धाव असेल. चांगली गोलंदाजी. आदरणीय नरेश दादा यांच्यावरती आधारित गीत तुम्ही नुकताच ऐकलं. मला अजूनही आठवतोय की जेव्हा धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगची स्पर्धा असते किंवा चॅम्पियन्स लीग 3 तालुक्याची स्पर्धा असते त्यावेळी जर्सीज देण्याचं काम दादांनी नेहमीच केलेलं आहे. क्रिकेटला ते प्राधान्य देतात. हा चांगला टप्पा आहे. बरोबर कबड्डीला देखील प्राधान्य देतात. दरवर्षी शिवजयंतीच्या निमित्ताने स्वतःच्या गावामध्ये दादांच्या मार्फत अनेक कार्यक्रमांचं आयोजन होतं. महिलांसाठी कार्यक्रम असेल, कदाचित यावर्षी देखील पुन्हा एकदा महिलांसाठी कार्यक्रम असेल. शिवजयंतीचा महाउत्सव ढेकू नगरीमध्ये दादांच्या वतीने मात्र साजरा करण्यात येतो आणि दादांची उपस्थिती या नमो चषकाच्या निमित्ताने आपल्याला इथे लाभलेली आहे. 2 षटकांचा खेळ, 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. स्कोर जाऊन पोहोचलाय 14. चला नेक्स्ट टीम, दोन्ही टीम टॉस साठी या. आपटी आणि हाळ खुर्द त्वरित टॉस करण्यासाठी या. उद्या कर्जत तालुक्यातील संघ मात्र इथे खेळतील. किरणजी ठाकरे साहेब कदाचित हा सामना ते लाईव्ह पाहत असतील. आदरणीय मंत्री साहेब रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या अतिशय निकटवर्तीय म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. पहा एका रांगेत सर्व खेळाडू बाहेर येत आहेत. ग्रामपंचायत वाईज लॉट. पंचांची भूमिका. चला टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टन इथे आलेले आहेत. टॉस आपण इथे करूया. गणेश नाना पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करतोय. नमो चषक जिंकायचंय. आज युनियन बजेट देखील होतं. सर्वांचं लक्ष लागलं होतं टॅक्सेशन मध्ये काय होईल का, परंतु अगोदरच रिलॅक्सेशन दिलं होतं म्हणून टॅक्सेशनची काही चिंता नाही. हॅलो, या आपटी आणि हालखुर्द संघाच्या दरम्यान टॉस बॉक्स वरती टॉस केला जाईल. मी आदरणीय प्रवीणजी मनवे साहेबांना विनंती करेन की आपला पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करावा. सातत्यानं मोठ्या संघांना पॅक करण्याचं काम आदरणीय प्रवीणजी मनवे सातत्यानं करतात. क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत. निश्चितच क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम राहिले आणि प्रवीणजी मनवे साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करतोय. 3 ओव्हरमध्ये धावा झाल्या तब्बल 14 आणि 15 धावांचं लक्ष इथे ठेवण्यात आलंय. अभि पाटील, त्याचबरोबरीने आमचे समालोचक मित्र तुषार धुमाळ,
केतन पाटील, व्हॉइस ऑफ पेन एरनकर सर हे देखील आज उपस्थित होते नमो चषकाच्या निमित्ताने. संपूर्ण भारतभर प्रामुख्याने महाराष्ट्राचा आपण विचार केला, हाल टीमने इथे टॉस जिंकलाय. फिल्डिंग त्याने स्वीकारले. सुलेमान नाहीतरी सुलेमानला 3 ओव्हर्स खेळण्याची फारच अनुभव आहे. पहिले 2 आणि 3 ओव्हरच्याच मॅचेस असायच्या. फक्त एवढा फरक आहे की एकच चेंडू तोच वारंवार वापरला जायचा. आता नाहीये. प्रत्येक इनिंगमध्ये नवीन चेंडू आणि फर नावाची चीज तर राहिलीच नाहीये क्रिकेटमध्ये. अशा असंख्य गोष्टींची चर्चा होईल, परंतु 15 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी खानव ग्रामपंचायतची मैदानावरती दाखल झाले. लॉट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आपटी विरोधात हाळ खुर्द हा टॉस झालाय. त्यानंतर सामना असेल तांबाटी विरोधात काटरंग आणि त्यानंतरचा सामना असेल ठाणे नावे विरोधात हाळ शिलफाटा. आणि या दुसऱ्या फेरीमध्ये सर्वाधिक धावा जो संघ करेल तो संघ डायरेक्ट पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल, हे लक्षात असू द्या. पहिला चेंडू राकेश आलाय, सलामीवीर राकेश नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि गौरव जो स्ट्रायकिंग एंडला आहे. कर्जत विरोधात खालापूरची चर्चा होणार, प्रेक्षणीय लढत असेल. आत्तापर्यंत दोन्ही संघाने 3 तारखेला ना ती मॅच, आणि 40+ ची कधी? त्याच दिवशी. बरं आहे. लोअर फुल टॉस चेंडू होता. लॉंग ऑफला हा स्ट्रोक खेचला जातोय. आव्हान सोपं आहे, ठाऊक आहे खानाव टीमला. गोलंदाजी खूप चांगली केली. पहिलं षटक मच्छिंद्रने टाकलं, गौरवने टाकलं. फक्त धावा दिल्या 8. त्यानंतर मच्छिंद्राला त्याने तर फक्त 1च धाव. त्यापेक्षा कंजूस मारवाडी देखील परवडला. 22ने धावा दिल्या त्या 5. टोटल 14-15 चं टार्गेट इथे सेट करण्यात आलंय. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन नमो चषक. बॅटची कडा घेतल्या आणि ते पाक थोडी खराब कामगिरी. धावा अगोदरच कमी आहेत आणि ते क्षेत्ररक्षक फार चुका करताना दिसत आहेत. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते 3री धाव देखील झाले. कंप्लीट 3 धावा इथे घेतल्या जात आहेत. खराब कामगिरी फिल्डिंग मध्ये. सबका साथ सबका विकास हा नारा आहे भारतीय जनता पार्टीचा. सर्वांना एक साथ घ्यायचा आणि आपल्या देशाचा विकास करायचा. भारतीय जनता पार्टीचं एक मोटो आहे, पहिल्यांदा देश त्यानंतर नेता. आणि जगातील सर्वाधिक मोठी पार्टी कोणती असेल तर भारतीय जनता पार्टी. ब्लॉक होलला टाकलेला हा चेंडू होता. लॉंग ऑनला बॉल ट्रॅव्हल होतो. डीप मध्ये फिल्डर आहे कल्पेश. आय थिंक कल्पेशच असावा. 1च धाव. धावसंख्या ती मात्र 5. 15चं लक्ष इथे ठेवण्यात आलंय. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा त्याचबरोबर महिला प्रमुख युवा प्रमुख या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. 189 कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये पार पाडण्यात येत असणारी स्पर्धा नमो चषक. मिस टाइम स्ट्रोक. टॉवरच्या वरती चेंडू गेलाय. गोलंदाज की क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाजाने कॉल दिलाय. झेल घेतोय फलंदाज बाद. ऐकलेलं आपण मेड इन इंडिया, परंतु त्या संज्ञेला भारताचे पंतप्रधान यांनी अशा पद्धतीने बांधलंय की आता सर्वच ठिकाणी मेड इन इंडियाच आपण पाहतोय. लॉंग ऑनला बॉल ट्रॅव्हल झालाय. 1च धाव असेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फलंदाज करतायत परंतु संधी मिळणार नाही.
एका धावेने स्कोर धावून पोहोचेल. 15चा पाठलाग करत असताना 6 धावा झाल्यात. 6 धावा झालेल्या आहेत आणि आता 12 चेंडू धावा करायचे त्या मात्र 9. मेड इन इंडिया बद्दल आपण चर्चा करत होतो. सबका साथ सबका विकास. आणि आज जेव्हा वित्तमंत्री सीतारामन यांनी जेव्हा बजेट सादर केलं तेव्हा आवर्जून सांगितलं की गेली 10 वर्ष सर्वांना एक साथ घेऊन भारताला विकसित देशांच्या यादीमध्ये नेऊन ठेवण्याचं काम ही सर्व मंडळी करत आहेत. भारतीय जनता पार्टी करते आणि त्याच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आयोजित नमो चषक ही स्पर्धा आपण इथे संपन्न होताना पाहतोय. आज जो टॅबलेट यूज करण्यात आला होता सीतारामन तो देखील मेड इन इंडियाचा आहे. आता चित्र बदली झालंय. मालदीवचा किस्सा तर प्रत्येकाला ठाऊक आहे. कालच मला असं वाटते त्यांनी माफी मागितली. मालदीवचा तर प्रश्नच येत नाहीये. एका दिवसात इन्कम सोर्स वरतीच घाला घातला. ही ताकद आहे पंतप्रधानांची आणि ती असायला हवी. मेक माय ट्रिपने तर सर्व फ्लाईटच कॅन्सल केल्या होत्या मालदीवला जाणाऱ्या. 12 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायचे त्या मात्र 9. शॉर्ट पिच बॉल बॅकफुट पंच इथे पाहतोय. स्वीपर कव्हरला फिल्डर आहे. एक धाव झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो विकेट कीपर पासून पर्यंत थोडा उशिराने पोहोचला. 2 धावा घेतल्यात. नमो चषक पनवेलचे आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर उद्या या ठिकाणी उपस्थित होतील. क्रिकेटची स्पर्धा जेव्हा त्यांच्याकडे संपन्न झाली तेव्हा तिथे ठाणे विरोधात रायगड एक्झिबिशन मॅच झाली. त्याचबरोबर 200हून अधिक संघ पनवेलचे तिथे खेळले. आपल्याकडे मला असं वाटतं 68 आहेत ना, बरोबर ना? 68. आणखी लाईन मध्ये नाही ना? पुन्हा एकदा 2 धावा खानाव टीम साठी. चांगली फलंदाजी. सेन्सिबल क्रिकेट. संयमाचा खेळ. धावा देत असताना खानाव टीम साठी स्कोर आहे 10. गोलंदाजीसाठी आलाय कल्पेश जाधव. वेगवान गोलंदाज आहे. विकेट्स घ्याव्या लागतील. मोठ्या या टोपण नावाने त्याची ओळख आहे. धावसंख्या 10. 5 ची मात्र गरज आहे. सकाळी गर्दी होती क्रीडांगणावर. चांगली गर्दी होती. आता सगळेजण भोजन करण्यासाठी गेलेत. भोजन झालं की पुन्हा एकदा क्रीडांगणावरती येतील. अंकेश तांबडे पंचांच्या भूमिकेत. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव. आता हे अंतर अगदी आवाक्यात दिसतंय. चला पुढचे दोन्ही संघ आपण तयारीला लागा. आपटी विरोधात हाल खुर्दने टॉस जिंकला. फिल्डिंग त्याने घेतले. आपटी टीमला बॅटिंग करायची आहे. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ढकलला डीप कव्हर मध्ये. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येतोय. तत्पूर्वी 2 धावा सहजरित्या घेतल्या जात आहेत आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. 3 धावा. धावसंख्या 14. फक्त एका धावेची गरज. चला ज्याने आवाज दिला होता की एक ट्राय करा स्विचिटचा तोच नंतर आवाज देतोय की काय गरज आहे. एक क्षणार्धात पलटी होणारे प्रेक्षक वर्ग आहेत. हा क्रिकेट खेळ पण तसाच आहे. कधी पाठीराखे तुम्हाला खांद्यावरती घेतील आणि कधी पाडतील याचा काही नेम नाही. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 51,000. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 35,000. तृतीय 25,000. चतुर्थ 12,000 आणि ते विजय होतोय खाणाव संघ. खाणाव संघाच्या धावा किती झाल्यात? 15. चला बॅटिंग साठी चला त्वरित आपटी संघ. अनेक क्रिकेटर्स मंचावरती आहेत. मयूर आहे, संदेश आहे, आमचे प्रकाश दादा आहेत. यावर्षी धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगला यायला जमलं नाही. मी अगोदर दिली होती तारीख, कोणालाच दिली नव्हती. परंतु तुम्हाला समजलं असेल की का मला जमलं नाही. चला आपली टीम
बॅटिंगसाठी चला आणि हाल खुर्द सुलेमान आपण त्वरित क्षेत्ररक्षण करण्यासाठी जावं आणि जशी मॅचला सुरुवात होईल या आपण ऐकूया पुन्हा एकदा तुषार धुमाळ यांना. यानंतरची लढत असेल तांबाटी विरोधात काटरंग. टॉस करण्यासाठी दोन्ही टीम कर्णधार आपण त्वरित यायचंय. मॅन ऑफ द मॅच मचिंद्र पाटील ज्याने एकच धाव दिली. मचिंद्र पाटील आपण मंचावरती यायचंय. कंजूस मारवाडी परवडला परंतु मचिंद्र नाही परवडला ज्याने गोलंदाजी करत असताना फक्त एकच धाव दिली समोरच्या संघाला. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय रमेशजी पाटील यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यावा तो मचिंद्रला. तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं मी तुषार धुमाळ पुन्हा एकदा नमो चषकाच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत करतो. याआधी आपण आवाज ऐकला व्हॉइस ऑफ कर्जत, महाराष्ट्रातील एक गोड आवाज ज्यांनी आपला क्रिकेटच्या माहितीतील अद्भुत शब्दांचा भंडार मात्र याआधीच्या मॅच मध्ये प्रेक्षकांसमोर मात्र उधळून लावला आणि प्रेक्षकांची मनं जिंकली. ही मॅच देखील आता तोडीस तोड पाहायला मिळेल. एकीकडे सुलेमान सारखा एक दिग्गज 40+ खेळाडू आहे तर त्याच्या विरोधात मात्र आपटी संघाकडे देखील घातक असे शस्त्र अस्त्र आहेत जे कधी गोलंदाजीच्या भाषेमध्ये बोलतात तर कधी फलंदाजीच्या भाषेमध्ये. रुपेश पार्टे सारखा एक मास्टरमाइंड खेळाडू, रुपेश पाठारे सारखा एक मास्टरमाइंड खेळाडू त्यांच्या टीम मध्ये आपल्याला आता पाहायला मिळेल ज्याला वीरेंद्र सहवागची उपमा मात्र छत्तीस विभागामध्ये आहे. खडे खडे स्ट्रोक लगावण्यामध्ये तो माहीर आहे. पण आता या मॅच मध्ये पहिल्यांदा फलंदाजी करते ती टीम आपटी ग्रामपंचायत. हाळ खुर्द या संघानं टॉस पुन्हा एकदा जिंकला आणि निर्णय घेतलाय तो क्षेत्ररक्षणाचा. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज आगाज की फिरोज याच्यावरती प्रश्नचिन्ह पडलाय. पण स्ट्राइक एंड वरती फलंदाज किशोर जंगम. नॉन स्ट्राइक एंड वरती सूरज लबडे. पहिला चेंडू यावेळेस खोलवर टप्पा टाकण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं पॉवरफुल चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. चेंडूची उचल फेक होतीये आणि तोपर्यंत धाव मात्र घेतली जाईल ती एक. धावांचा श्री गणेश इथे झालाय. डीजेनं देखील गणरायाचं अतिशय सुंदर गीत या मॅचच्या आधी सादर केलं आणि पुन्हा एकदा सगळ्यांना या भक्तिमय क्रिकेटच्या वातावरणामध्ये आणण्याचं काम मात्र डीजेच्या माध्यमातून झालंय. ते पुन्हा एकदा नरेशदा पाटील साहेबांचं आपण स्वागत करतोय. अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आहे, शांत स्वभाव, साधी राणी, उच्च विचारसरणी हीच दादांची अदा आणि याच अदावरती सगळी तमाम क्रिकेटची जनता झाली. दादांवरती फिदा इथे मात्र आलाय सीमारेषा पार. अर्थातच ब्रँडेड डेकना दर्जेदार A1 क्वालिटीचा हा चौकार. स्कोअर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 5 धावा धावपलकावरती नोंद झाल्यात. गणेश नाना पाटील एक सुंदर असं व्यक्तिमत्व, क्रिकेटवरचं खूप सारं प्रेम
इथे हलक्या हातानं गलीच्या दिशेनं मात्र फटक्याची निवड आणि हा चेंडू देखील जाईल. दिल्लीच्या ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा आणि ते नमोचषकाच्या या सोहळ्यामध्ये फलंदाज सूरजनं मारलाय रात्रीच्या प्रकाशामध्ये चौकार चौकार चौकार. साधा आहे माणूस साधा. मी मगाशीच म्हटलं होतं साधी राणी उच्च विचारसरणी हीच दादांची अदा. म्हणूनच ही तमाम जनता आहे दादांवर फिदा. अर्थातच विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी आपल्या नावाचा अतिशय सुंदर ठसा मात्र उमटवलाय आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये देखील त्यांचा बहुमूल्य सहकार्य मोलाचा वाटा आहे. इथे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मात्र गोलंदाज आगाजनं या चेंडूला अडवलंय. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता माझे साथी गुणलेखक. मला सांगतात धावा लागला स्कोर कार्डवरती 9 धावा आल्यात त्या टीम पहिल्यांदा फलंदाजी करताना आपटी ग्रामपंचायत या संघाच्या. जबरदस्त आयोजन आपण बघतोय. डे नाईट क्रिकेटचे सामने अतिशय शिस्तीच्या माध्यमातून पार पडत असणारे हे सामने आपल्याला पाहायला मिळतात. संदेश पाटील देखील या आयोजनाच्या प्रेमात पडलेत. इथे मात्र टॅप करण्याचा प्रयत्न केला होता ऑफसाईडच्या दिशेनं. सिंगल धाव येते आणि एका धावेनं स्कोर कार्डवरती वाढ. संदेश पाटीलचा देखील या मैदानाचा बराचसा रेकॉर्ड आहे. आता येणाऱ्या कदाचित परवाच्या रात्रीमध्ये त्यांची टीम मैदानामध्ये आपल्याला चौथ्या रात्रीमध्ये त्यांची टीम खेळताना पाहायला मिळेल. म्हणजे चौथ्या रात्रीमध्ये मास्टरमाइंड इकू संदेश पाटील असे दिग्गज खेळाडू आपल्याला शेवटच्या रात्रीमध्ये पाहायला मिळतील. आदिवासी बांधव देखील या सोहळ्यामध्ये सहभागी झालेत. त्यांच्या देखील बऱ्याचशा टीम आपल्याला खेळ करताना पाहायला मिळेल. इथं चेंडू फटका फसलाय. चेंडू उंच पाहायला मिळतोय आणि लँड मात्र हातामध्ये होतोय. यावेळेस मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाने टिपलाय झेल आणि संपलाय पहिल्या क्रमांकाच्या बॅटरचा खेळ. बाद होणारा फलंदाज किशोर जंगम. बॅक टू द डगआउट. ठोक डीजे. ज्या खेळामध्ये आपण बघतोय नमोचषकाच्या माध्यमातून शेलू म्हणजे कर्जत परिसरातील बरेचसे संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. शेलू असेल, मानकिवली असेल, चिंचवली, उमरोली, मानिवली बरेचशा अशा दिग्गज संघांचा समावेश आपल्याला या खेळाच्या माध्यमातून मिश्रित खेळ आपल्याला पाहायला मिळणार. मैत्रीपूर्ण जरी लढत असली तरी ते नमोचषकाचा प्रत्येकाला हवा हवासा अट्टाहास आहे. प्रत्येकाला असं वाटतं ही ट्रॉफी आपल्या घरी शोकेश मध्ये सजवावी आणि त्याच्यासाठी चालू असलेला आजच्या दिवस रात्रीचा खेळ देखील आपण बघतोय. धावा लागला स्कोर कार्डवरती टोटल 13 धावा स्कोर कार्डवरती. मॅच अजूनही दोन्ही संघाकडे बॅलन्स आहे. क्या तेरा क्या मेरा. एकीकडे हाळ आहे तो दुसरीकडे आपटी. असे दोन संघ आपल्याला दुसऱ्या फेरीच्या पहिल्या लढतीमध्ये पाहायला मिळतात. पुन्हा एकदा रनआउटची दाट शक्यता आणि ते पंचांनी बोर्डून चावलं. इट्स आउट. फलंदाज येईल पॅव्हेलियन मध्ये. 3 षटकांच्या सामन्यामध्ये आतापर्यंत विकेट गमावल्या त्या आपटी संघानं टोटल 4 आणि धावा लागला स्कोर कार्ड वरती 2 षटकांच्या. असं वाटलं होतं षटक कंप्लीट झाले पण 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 13.
मान्यवर या व्यासपीठावरती येतात. सन्माननीय पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल नमो चषकाच्या या दमदार सोहळ्यामध्ये. तिथे खेळ आता खऱ्या अर्थानं दिवस रात्रीच्या माध्यमातून रंगतोय. अडुसष्ट प्लस टीम मैदानामध्ये खेळतात आणि प्रत्येकानं घातलेल्या टी शर्ट वरती साहेबांचं नाव अतिशय सुंदरतेनं पाहतोय आणि त्याच्यावरती सन्माननीय आदरणीय मोदी साहेबांची छबी देखील पाहायला मिळते. म्हणजे आनंद देण्याचं काम या सुवर्णाच्या वातावरणामध्ये मात्र त्यांनी केलंय. टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती 14. कर्जत खालापूर विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून ज्यांची प्रामुख्याने निवड झालेली आहे आणि या सोहळ्यामध्ये जिथे कमी तिथे दादांनी घेतलेली हमी. आपण ट्रॉफी बघतोय, टी शर्ट बघतोय, जे काय कमी पडेल ते मात्र जबाबदारी घेण्याचं काम दादांनी केलं आणि दादांचं या व्यासपीठावरती शुभ आगमन आजच्या पहिल्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. स्वागत असेल. इथे वेगानं मात्र चेंडू फेकला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाजी मार करते गोलंदाज अरबाजला आपण बघतोय ज्यानं वेगवान चेंडू मात्र हाताळलाय. पहिला चेंडू गेला निर्धाव. आणखीन एक जबरदस्त चेंडू आपण बघतोय ज्या चेंडूवरती एक धाव मात्र खर्च झाली आणि स्कोर कार्ड वरती टोटल धावा लागल्यात त्या 15 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. चांगला खेळ मैदानामध्ये रंगतोय. आपटी विपक्ष हाळ खुर्द या संघाचा इथे पुन्हा एकदा वेगवान शस्त्र वापरलं जातंय. वेगावरती सातत्यानं या खेळपट्टीवरती गोलंदाज स्वार होतोय. गोलंदाज अब्रार ज्याचा आणखीन एक चेंडू या षटकातील निर्धाव पाहायला मिळतोय. चांगला चेंडू यावेळेस सन्मान देण्यास भाग पडलाय. यॉर्कर लाईनच्या चेंडूला मात्र सन्मान दिला गेला. ऑफसाईडच्या दिशेनं सिंगल येते. एका धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ आणि स्कोर कार्ड वरती टोटल आता धावा लागल्यात त्या 16. अजून या षटकातील 2 चेंडू मात्र शेष आहे. येणाऱ्या 2 चेंडू वरती दे धक्का लगा छक्का स्ट्राइक एंड वरती आहे. सूरज जो सलामीला आलाय त्याच्यावरती आशेची किरण म्हणून तमाम क्रीडा रसिक बघतायत. इथे सूरजनं मात्र स्लॉट मध्ये घेतलाय. टांगा पलटी केला. घोडे फरार. आलाय बिग हिट. नमो चषकाचा हा दमदार पाहुण्यांचं स्वागत करणारा षटकार. ठोक डीजे. जाणता नेता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे सन्माननीय किरणजी ठाकरे साहेब देखील या व्यासपीठावरती आहेत. प्रशांत दादाचे खूप निकटवर्गीय आहेत आणि उद्याच्या रात्रीमध्ये किंवा दिवसामध्ये प्रशांत दादाचं शुभ आगमन देखील आपल्याला पाहायला मिळेल आणि या आगमनासाठी आपण बघतोय जल्लोद अतिशय सुंदरतेनं मात्र तयारी देखील चालू आहे. इथे बॅट वरती चेंडू आला नाही पण यावेळेस काय घडलं तर निर्णायक क्षणी निर्णायक चेंडू पाहायला मिळाला आणि अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा लागल्या टीम आपटी संघाच्या टोटल 22. नेक्स्ट इनिंग मध्ये 18 चेंडू मध्ये कराव्या लागतील त्या टीम हाळ खुर्द संघाला 23 धावा. पण या कशा पद्धतीने धावा केल्या जातात आणि या कशा पद्धतीने धावा रोखल्या जातात हे पाहण्याआधी आपण आमंत्रण देऊया टीम तांबाटी संघाच्या कर्णधाराला आणि आपटी संघाच्या काटरंग संघाच्या कर्णधाराला आपण टॉस साठी यावं. तांबाटी विपक्ष काटरंग अशी लढत यानंतरच्या मॅच नंतर आपल्याला पाहायला मिळेल. काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती येतील समीर सोमणे सर. पण त्याच्या आधी ऐकूया अर्थातच नमो चषकाच्या या दमदार सोहळ्यामध्ये सुमधुर गीत.
धन्यवाद तुषार. चला टॉस करण्यासाठी पुढचे दोन्ही संघ आपण त्वरित यायचंय. टॉस करण्यासाठी या काटरंग विरोधात तांबाटी कॅप्टन इथे उपस्थित झालेत. सन्माननीय किरणजी ठाकरे साहेबांचं देखील इथे आगमन झाले. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांच्या वतीनं आयोजित नमो चषक संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण भारतभर नमो चषकाचा डंका पिटताना भारतीय जनता पार्टी आपल्या भारतातील नव्हे तर संपूर्ण जगातील एक नंबरचा पक्ष म्हणून ज्या पक्षाची ओळख आहे त्यांच्या वतीनं आयोजित ही स्पर्धा नमो चषक 2024. आज क्रिकेटचा खेळ आपण इथे संपन्न होताना पाहतोय. नमो चषकाच्या निमित्ताने बुद्धिबळ, कॅरम, नृत्य, गायन, वेशभूषा, कुस्ती, वक्तृत्व स्पर्धा, 100 मीटर धावणे, 400 मीटर धावणे, कबड्डी, क्रिकेट, कुस्ती, मेहंदी, पाककला, चित्रकला अशा अनेक स्पर्धांचं आयोजन निमित्ताने करण्यात आलेला आहे. बुद्धिबळाचा देखील खेळ रंगताना आम्ही नमो चषकामध्ये पाहिला. कॅरमच्या स्पर्धा आम्ही नमो चषकामध्ये पाहिलाय. टॉस इथे संपन्न होईल कारण आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं एकच म्हणणं आहे, सदृढ शरीर राहिलं पाहिजे, निरोगी शरीर राहिलं पाहिजे. हा युवा वर्ग सातत्याने निरोगी राहिला पाहिजे. हा युवा जो आपला चेहरा आहे भारत देशाचा, तो चेहरा चिरकाल युवा वर्गासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आयोजित नमो चषकाचा डंका सर्वत्र भर पिटतो आणि 189 कर्जत मतदारसंघ मधील नमो चषक आज खालापूरचे संघ खेळतात. उद्या कर्जत तालुक्यातील संघ खेळतील आणि या स्पर्धेमध्ये कर्जत विरोधात खालापूर असा प्रेक्षणीय सामना, मग रेग्युलर आणि 40+ दोन सामने तुम्हाला पाहायला मिळतील. भव्य क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव नमो चषक. जोरदार अपील पंचांकडे. लक्ष इथे ठेवण्यात आले 23 धावसंख्येचं. सुरुवातीला बॅटिंग केली ती आपटी टीमने. यामध्ये सूरज लबडेने चांगले योगदान केलं. 14 धावा त्याने. कुठल्या बाकीचे फलंदाज काही करू शकले नाही. आगजने पहिल्या धावात 10 धावा दिल्या. दुसऱ्या षटकात फिरोज आला, जणू काय फिरोज शेखच, त्याने धावा दिल्या त्या अवघ्या 7 आणि शेवटच्या षटकात 4 धावा दिल्या आणि शेवटच्या षटकात अरबाजने धावा दिल्या 8. मागे चाललाय चेंडू, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक आणि ते बॉल जाईल लॉंग लेग सीमारेषा पार, चौकार. ते ठेवण्यात आलं होतं. 4 धावा जोडल्या जात आहेत शनवाजच्या खात्यामध्ये. हलक्या हाताने चेंडू टॅप करायचा होता. गली रिजन मध्ये हा बॉल ट्रॅव्हल होतोय. चला टॉस. कॅप्टन आलेत, दोघे पण आलेत. चला तांबाटी टीमचा देखील इथे उपस्थित झाला केतन. टॉस इथे संपन्न होईल. नमो चषक छान असा जर्सीज त्याचबरोबर आम्हाला पुरस्कृत केल्यात सन्माननीय किरणजी ठाकरे साहेब, कर्जत विधानसभा प्रमुख यांच्या वतीने या जर्सीज स्पॉन्सर आहेत. धीम्या गतीचा बॉल, पुन्हा एकदा जोरदार अपील, परंतु नाबाद घोषित केलाय. चांगली गोलंदाजी या षटकात किशोर कडून. चला टॉस करण्यात येईल नेक्स्ट मॅचचा. काटरंग विरोधात तांबाटी या दोन संघादरम्यान होईल लढत. सन्माननीय किरणजी ठाकरे साहेबांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करावा पुढील सामन्याचा. सन्माननीय किरणजी ठाकरे साहेबांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल करावा. ओव्हर पिच बॉल, ऑन ड्राईव्हचा हा चांगला स्ट्रोक आहे. बॉल चाललाय सीमारेषा पार, चौकार. टॉस येथे संपन्न होईल. दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय किरणजी ठाकरे साहेब, आदरणीय कॅबिनेट मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने किरणजी ठाकरे साहेब खूप चांगले कामगिरी आपल्या दोन्ही तालुक्यात करत असतात. हा युवा चेहरा आहे कर्जत खालापूरचा आणि त्यांच्या शुभ हस्ते मात्र येथे टॉस संपन्न होतोय.
बॅटची कडा मागे 2-2 क्षेत्ररक्षक, एक विकेट कीपर आणि त्याचा साथीदार. झेल मात्र निसटलाय. कोण घेणार हा प्रश्नचिन्ह होता. तो प्रश्नाचा उलगडा झाला नाही. जीवनदान मिळालं आणि शेवटचा चेंडू आला निर्धाव. एका ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या तब्बल 9. काटरंग संघाने टॉस जिंकला. आपला निर्णय आमच्यापर्यंत त्वरित सुपूर्द करा. सन्माननीय नरेशजी पाटील साहेब उपस्थित आहेत. आज सकाळी माजी आमदार सुरेश भाऊ लाड साहेबांच्या शुभ हस्ते या नमो चषकाचा शुभारंभ झाला. तब्बल 68 संघ 2 तालुक्यातील या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. काही अंशी कर्जत आणि खालापूर तालुक्यातील भाग हे उरण मतदारसंघामध्ये देखील जोडले गेलेत. म्हणून मला असं वाटते की त्या विभागातील जी गावं आहेत ते कदाचित उरणमध्ये जेव्हा नमो चषकाचं आयोजन करण्यात येईल तेव्हा त्यामध्ये खेळतील आणि ग्रामपंचायत लेवलचं आयोजन करावं लागलं. मला असं वाटते जर का तसं झालं नसतं तर किरणजी ठाकरे साहेब आपल्याला ही स्पर्धा कमसे कम 15 ते 20 दिवस घ्यावी लागली असती. प्रत्येक गावला संधी नाही तर मग सुपर ओव्हर एकच परवडलं असतं. मग सुपर ओव्हर चला या. परंतु 68 ग्रामपंचायतींना संधी देण्याचं काम कधी 2 गावं एकत्र केली असतील असंही घडलं असेल. परंतु खूप छान काम केलंय गणेश पाटील आणि त्यांच्या सर्व टीमने. चला जास्त वेळ एकत्रित येऊ नका. लगेचच मॅचला सुरुवात करा. नमो चषक अंडर फ्लडलाईट होत असताना चांगली लाईटची व्यवस्था, सुंदर असं क्रीडांगण, धाकटी पंढरी, पंचक्रोशी प्रीमियर लीग सातत्याने मैदानावरती होत असते. बॅकफुटला जाऊन कट केलाय. चांगला फटका आहे. डीप मध्ये फिल्डर आहे. बॅकवर्ड पॉइंटला दुसरी धाव घ्यायची होती परंतु शहनवाज थांबलाय. एकच धाव. गुंडप्पा विश्वनाथ यांची आठवण येते असे फटके पाहिल्यानंतर. डेमन मार्टिनची आठवण होते. काय खेळला होता 2003च्या वर्ल्ड कप फायनल मध्ये रिकी पॉन्टिंग समवेत. असे अनेक खेळाडू आहेत जे नेहमी घातक ठरलेत भारतीय संघाला. सध्याच्या घडीला ट्रॅव्हिस हेड. पुन्हा तोच प्रयत्न गली रिजन मध्ये. खराब कामगिरी फिल्डिंग मध्ये. एक धाव झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हातातून चेंडू निसटला. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का परंतु 2 धावा. हा क्रिकेटचा सोहळा आपण पाहतोय नमो चषकाच्या निमित्तामध्ये. या 2 तालुक्याचा विचार केला नरेश दळवी तर निश्चितच कबड्डी खेळणाऱ्या संघांची संख्या देखील खूप मोठी आहे. कदाचित कबड्डीची देखील स्पर्धेचं आयोजन करण्यात येईल. मग तो मला असं वाटतंय की भारतीय जनता पार्टीचा सर्वाधिक मोठा महोत्सव असेल 2 तालुक्यांसाठी. कारण कबड्डीवरती नितांत प्रेम आहे दोन्ही तालुक्याचं. धावसंख्या 12, 23 करायचे. बाउन्सर इथे टाकलाय. 2 शॉर्ट पिच बॉल होते. मुभा होती फटका खेळण्यासाठी. हा अगदी नाकास समोरून मात्र चेंडू काढला. धाव फलक 12. गोलंदाजी करतोय नितेश पाठारे. आपटीचा खेळाडू आहे. 9 चेंडू जिंकण्यासाठी 11ची गरज. हा वेगवान चेंडू होता. अपील कसली हा प्रश्न पडलाय परंतु इथे क्रीज सोडले बॅटरने. फलंदाज धावचीतच्या स्वरूपात बाद. जनता पार्टीचा आपण विचार केला तर या 2 तालुक्यांवरती प्रामुख्याने सर्वाधिक लक्ष कोणाचं असेल तर महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेबांचं. मला असं वाटतंय जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये दोन्ही तालुक्यांमध्ये अनेक कार्यक्रमांचं उद्घाटन सोहळा मात्र पार पडला. विकास कामांचा उद्घाटन सोहळा पार पडला. त्या अगोदरही अगदी 2022चा आपण विचार केला. मला अजून शेळके हॉल आठवतोय जिथे देखील अनेक भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या सोहळ्याच्या निमित्ताने स्वतः रवींद्रजी चव्हाण साहेब उपस्थित होते. प्रशांत दादा उपस्थित होते. आवर्जून त्यांचं लक्ष लागलंय या कर्जत आणि खालापूर विधानसभा मतदारसंघावर. स्कोर आहे 12. धावा करायचे त्या मात्र 13. नितेश 8 चेंडू 11 धावा करायचे. नितेश चांगली गोलंदाजी करतोय. ओव्हर पिच बॉल समोर मारलाय. लॉंग ऑनला हा चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 धाव इथे घेतली जाते. फक्त 1च धाव. चांगली गोलंदाजी केली नितेशने. पाहुण्यांचे इथे आगमन नमो चषकामध्ये सहर्ष स्वागत. सबका साथ सबका विकास.
आज तर संपूर्ण बजेटमध्ये आपण तेच ऐकलं, सर्वांना एक साथ घेऊन समाजातील प्रत्येक घटकाला एकत्रित घेऊन आपल्याला भारताला विकसित देशांच्या यादीमध्ये पोहोचवायचं आहे. आणि जरूर मी तर सर्व युवकांना सांगेल की ते बजेट ऐका, कारण त्या बजेटमध्ये इतकं छान भारताची इकॉनॉमी मांडलेली आहे सीतारामन यांनी. जे काम आपण काही वर्षांपासून करत आलो आहे, निर्धाव चेंडूची होते ते सांगता. सध्या इकॉनॉमी ढासळले ती बॅटिंग करणाऱ्या टीमची. 6 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे 10 धावांची. कंपल्सरी चेसिंग. मला असं वाटते ए ग्रुप मधील हा शेवटचा सामना आहे. या अगोदर खाणाव विरोधात गोरठण झाला होता, त्यामध्ये खाणाव टीमने धावा केल्या होत्या तब्बल 15. 6 चेंडू 10 ची गरज आहे. 15 धावा केल्या होत्या. आता जिंकण्यासाठी गरज आहे 6 चेंडूंमध्ये 10. 13 धावा झाल्यात, म्हणजे या गटातून जो संघ विजयी होईल तो डायरेक्ट दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल. नाही, खाणाव अगोदरचा जो आहे ना संघ, त्याला मॅच खेळावी लागेल आता कंपल्सरी. जी बाय दिली होती होराळेला, म्हणजे एक मॅच कन्फर्म झाली. आता पुढचा स्लॉट बाकी आहे. काटरंग विरोधात तांबाटीचा टॉस झालाय. तुम्हाला 68 आहेत, पनवेलवाल्यांना 200च्या अधिक होत्या. त्यांची काय डोकेदुखी असेल. सोपं काम नाहीये नमोचषकाचं आयोजन. म्हणजे नमोचषक वसुदेव कुटुंबकम या वर्षी तर सर्वाधिक मोठा सण आपण पाहिला. दसरा दिवाळी झाल्यानंतर 22 जानेवारीला संपूर्ण भारत देशाने दिवाळी साजरी केली. अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठेचा सोहळा संपन्न झाला. कित्येक वर्षाचं स्वप्न आपलं पूर्ण झालं. या दरम्यान सन्माननीय रवींद्रजी ठाकरे साहेबांचे इथे आगमन झालंय. सन्माननीय संतोषजी मामुनकर साहेबांचे इथे आगमन झाले. सहर्ष स्वागत. 6 चेंडू धावा करायचे त्या मात्र 10. कल्पेशजी रसाळ साहेब आपलंही सहर्ष स्वागत. कलोती विभाग अध्यक्ष, त्याचबरोबरीने ऋषी रसाळ साहेब आपलंही मंचावरती सहर्ष स्वागत. 6 चेंडू 10 ची गरज. जोरदार अपील. विकेट किपर आणि त्याच्या मागचे खेळाडू एवढी मोठी अपील करतायत, कदाचित मला असं वाटते त्यांच्याकडे स्निकोमीटरच असावा. पहिला चेंडू डॉट. पंचांनी नाबाद घोषित केल्यानंतर मात्र सर्व शांत होतात. कदाचित हा दबाव टाकण्याचा प्रयत्न त्यांचा असेल. 5 चेंडू 10 करायचे. हाय व्होल्टेज ड्रामा. हाळ विरोधात चालू असलेला हा सामना. आपटी कोण जिंकेल. 5 चेंडू 10 करायचे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 9. 12 चेंडू धावा करायच्या होत्या 14. नितेशने धावा दिल्या अवघ्या 4. आणि आता 5 चेंडू मध्ये धावा करायचे त्या 10. काटरंग टीम डिसिजन काय. बॅटची कडा. विकेट किपर. आता बॅटला एज लागली होती, झेल सोडलाय. मगासपासून अपील करत होते बाद आहे. आता बॅटची कडा होती सपशेल, परंतु ते झेल सोडला विकेट किपरने. तांबाटी टीम आपला माफी असावी. काटरंग टीम आपला निर्णय. काटरंग डिसिजन काय आपला. बॉलिंग फिल्डिंग यस फिल्डिंग घेतले. बॅटिंग करायचे तांबाटी टीमला. 4 चेंडू 9 धावा करायचे. हा सामना रोमहर्षक ठरतोय. भारतीय जनता पार्टीचे शिलेदार मंचावरती उपस्थित आहेत. आदरणीय नरेश दादा पाटील. सातत्याने अनेक कार्यक्रमांचं आयोजन त्यांच्या वतीनं होतं. क्रिकेट असू दे, कबड्डी असू दे, कोणताही खेळ असू दे, कोणते कार्यक्रम असू दे, सांस्कृतिक त्यांचं योगदान नेहमी लाभलंय. दुसऱ्या बाजूला किरणजी ठाकरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. लॉंगॉनच्या वरतून बॉल फेकून दिला शानवाजने सीमारेषा पार. एक फटका खेळ खल्लास. षटकार. त्या चेंडूवरती झेल सुटला. झेल घेतला गेला असता तर स्ट्राइक रोटेट झाली नसती. नवीन बॅटर आला असता. षटकार आला. 3 चेंडू आता धावा करायचे 3. अद्यापही सामना संपलेला नाहीये. 6 चेंडूमध्ये 10 पटकन होतात किंवा एका चेंडूमध्ये 6, परंतु 3 चेंडू 2 धावा, 3 चेंडू 3 धावा कधी कधी डोकेदुखी ठरतात. गोलंदाज थांबवेल का. गोलंदाजी करतोय रमेश. एक्सपिरियन्स या बॉलरकडे.
रमेश वाघमारे रबाडा खुला टाकला होता विकेट कीपर डायरेक्ट हिट झाला नाही दुसऱ्यांदा पुन्हा एकदा चूक झाले फेका फेक बॉल सीमारेषा पार विजयी धावा लागेल आजच्या इकॉनॉमी वरती नजर सर्वांनी टाकली तर कारण कोरोना काळानंतर संपूर्ण जगाचा आपण विचार केला तर सर्वांची आर्थिक व्यवस्था ढासळलेली आहे अशा वेळी भारतीय